नमस्कार. तमाम लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मोठी घोषणा आताच झालेली आहे. 3000 रुपये वाटप आता फिक्स झालेलं आहे. याच्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी सर्वात आनंदाची बातमी, नवीन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज कसा करायचा आहे मी सांगतोय, जेणेकरून तुमचा नवीन अर्ज हा पूर्णतः अप्रूव्ड होईल. नवीन तिथं नियमावली आलेली आहे. नवीन तुमचे जे काही कागदपत्र आहेत ते तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगणार आहे. काय निकष आहेत नवीन, सगळं काय, कशी प्रक्रिया आहे नवीन, हे सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकदम महत्त्वाची बातमी आहे, गोड बातमी आहे. 17 जानेवारीला ही तुमचा वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. म्हणजेच आता 17 जानेवारीपासून गोड बातमी, तुम्हाला 3000 रुपये फिक्स वाटप झालेलं आहे, सुरू झालेलं. आता बघा, नवीन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भरपूर दिवस झालं नवीन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद होती. जवळपास आपण जर बघितलं, अर्ज प्रक्रिया जी होती ती आपल्या निवडणुकी अगोदर बंद होती, परंतु आता ही चालू झालेली आहे. लाडक्या बहिणींना एकदम आनंदाची बातमी आहे. बघा, नवीन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू. करा अर्ज लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी, आत्ता जी सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहत आहोत, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे 3000 रुपये सुद्धा फिक्स झालेला आहे. जवळपास 15 जिल्ह्यांची यादी आता आपल्याकडे आलेली आहे, ज्याच्यामध्ये हे 3000 रुपयांचं वाटप होणार आहे. याच्यासोबतच आपल्या लाडक्या बहिणींना आता आपल्याकडून सुद्धा 10 पैठणी साड्यांचं वाटप सुद्धा होणार आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींना अजून काही महत्त्वाची 2 नवीन योजना सरकारकडून आलेल्या आहेत. आणि लेक लाडकी योजनेमध्ये भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये तिथं मिळणार आहेत. जवळपास 2.5 ते 3 लाख लाडक्या लेकींना अजून तिथं लाभ हा मिळणार आहे. तर लवकरात लवकर लेक लाडकी योजनेचा सुद्धा लाभ घ्या, कारण महाराष्ट्र राज्याचं उद्दिष्ट आहे की 2.5 ते 3 लाख लेकी याच्यामध्ये अजून रिक्त जागा आहेत. म्हणजे एवढे पैसे त्यांच्याकडे आहेत, परंतु त्याचा लाभ कोणीच घेत नाहीये. त्यामुळं टार्गेट दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाला की हे जे पैसे आहेत ते गरजू जे काही लेकी आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घेऊन त्यांना हे वितरित करा, अशी सगळ्यात महत्त्वाची सूचना आता आलेली आहे. आणि हे सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला पण तिथं नवीन अर्ज करायचा असेल, त्याची प्रक्रिया काय आहे तुम्हाला दाखवणार आहे. कागदपत्र सांगणार आहे, नवीन नियमावली सांगणार आहे, 3000 रुपये कोणाला मिळणार हे सांगणार आहे. याच्यासोबतच ते 15 जिल्हे कोणते, बँक कोणती आणि लेक लाडकी योजनेमध्ये कोणाला पैसे मिळणार, ह्या सगळ्यांची माहिती आपण घेणार आहोत. बघा, यासोबतच आपल्या चॅनलकडून ज्या 10 पैठणी साड्या आपण देणार आहोत त्यांची सुद्धा यादी आपण तुम्हाला सांगणार आहेत की तुम्हाला कशी मिळू शकते ही साडी. ह्या सगळ्यांची साठी तुम्हाला व्हिडिओ हा पूर्ण पाहावा लागणार आहे. जे व्हिडिओ पूर्ण पाहतील त्यांना या सगळ्या गोष्टींचा लाभ मिळणार, अन्यथा मिळणार नाही, लक्षात घ्या. चला सुरुवात करूया व्हिडिओला. जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओवरती एक चांगली कमेंट करा. बघा, आता मी तुम्हाला सांगणार आहे, कारण ही 15 ते 20 मिनिटापूर्वीचा निर्णय झालेला आहे की ऑनलाईन आता अर्ज प्रक्रिया सुरू करायचा आहे. भरपूर दिवस झालं ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद होती, तर त्याच्यामुळे आता बघा, नवीन आवश्यक कागदपत्र तुम्हाला सांगतोय काय काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आवश्यक कागदपत्र लक्षात ठेवा. व्हिडिओ 1 मिनिट सुद्धा पळवू नका. व्हिडिओ हा संपूर्ण बघा. 5 ते 10 मिनिटात तुम्हाला सगळी डिटेल माहिती मिळणार आहे, कसं भरायचं आहे, काय भरायचं आहे सगळं. पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. आता आधार कार्डच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पहिलं म्हणजे आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि मगच फॉर्म भरा. आधार कार्ड अपडेट करून घ्या, मगच फॉर्म भरा. नंतर आधार कार्ड आणि बँकेतली माहिती सेम असेल तरच फॉर्म भरा, नाहीतर आधार कार्डची माहिती बँकेबरोबर सेम करा आणि मग फॉर्म भरा. बघा, आधार कार्डबद्दल मी सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला आत्ताची माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता जन्म प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड हे अपडेटेड असणं. बघा, तुमच्याकडे जर जन्म प्रमाणपत्र नसेल तर रेशन कार्ड पाहिजे, परंतु रेशन कार्ड हे तुमचं 15 वर्षापूर्वीचं पुरावा म्हणून तुम्हाला धरला जातो. एक तर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र असेल तरी चालेल, जन्म दाखला असेल तरी चालेल, किंवा शाळा सोडल्याचा दाखला असला तरी चालेल. ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत. आणि बघा, उत्पन्न प्रमाणपत्र हे तर सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय. उत्पन्न प्रमाणपत्र पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर आवश्यक. बघा, जर तुमच्याकडं रेशन कार्ड आहे पिवळं किंवा केशरी, जर तुमच्याकडे ते नसेल तर तुमच्याकडं तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढू शकता. परंतु मी असं म्हणेन की तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढू नका, रेशन कार्ड द्या सरळ. त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही, पिवळं आहे केशरी आहे कुठलं पण द्या. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा एक अपडेट आहे, ते म्हणजे रेशन कार्ड हे तुमचं अपडेट झालेलं पाहिजे, त्याची EKYC ही झालेली पाहिजे. जर तुम्ही रेशन कार्डची EKYC केलेली नसेल तर तुम्ही अर्ज भरू नका, आधी EKYC करा आणि मग अर्ज भरा. बघा, बँक पासबुक, आधार लिंक असलेले खाते आवश्यक. हे तर सगळ्यात महत्त्वाची टिप दिली त्यांनी. आधार कार्ड लिंक असलं तरच तुम्ही इथं त्या पासबुकला जोडा. पुढचं फोटो आणि नवविवाहित असेल तर पतीचे कागदपत्र लक्षात घ्या.
ही सगळ्यात महत्त्वाची डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला आता दिलेली आहे। ह्या सगळ्याचे काही डॉक्युमेंट्स आहेत, ही सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवा, अपडेट करून मग फॉर्म भरा। तुमचं 100% फॉर्म अप्रूव्ह होणार आहे। कागदपत्रामध्ये कुठलीही तक्रार राहणार नाही। पुढचं म्हणजे हमीपत्र एक आहे, ते हमीपत्र एक तुम्हाला डाउनलोड करून भेटेल, ते तिथंच भेटतं साईटवरती। आणि हे ऑनलाईन वेबसाईट माहिती आहे तुम्हाला, लाडकी बहीण योजना सगळ्यांनी वेबसाईट माहिती आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन हा फॉर्म भरायचा आहे। कुणालाही पैसे द्यायची गरज नाही। आता बघा अर्ज कसा करायचा सांगतोय। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि कसा करावा बघा। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली योजना आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे। सध्या अंगणवाडी सेवेमार्फत या अर्जासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ऑनलाईन पोर्टलवर देखील नवीन अर्ज पर्याय खुला झालेला आहे। बघा तुम्हाला जर ऑनलाईन भरता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जाऊन हा अर्ज द्या, डॉक्युमेंट सबमिट करा, त्या भरतील। नाहीतर तुम्ही ऑनलाईन जर तुम्हाला भरता येत असेल तर तो नवीन अर्जदाराचा पर्याय सुद्धा आता हा खुला केलेला आहे, म्हणजे ओपन केलेला आहे। मात्र या अद्याप ठिकाणी नोंदणी करताना एरर येत असल्याचं दिसतं। परंतु लक्षात घ्या, तुम्हाला आता एक गोष्ट सांगतोय, आता हा चालू झालेला आहे पर्याय, त्यामुळे एवढी फास्ट एवढी लोक फॉर्म भरत आहेत, ती लोड येत आहे सर्व्हरवर, कधी कधी तुम्हाला एरर सुद्धा दिसेल। लक्षात घ्या, तुम्ही अशा टाइमला तुम्ही अर्ज भरा जिथं तुम्हाला जास्त लोकांची गर्दी नसेल। जसं दुपारी जास्त गर्दी नसतात, लोक कामात व्यस्त असतात। जास्त वेळ कधी असतात लोक रिकामी, तर संध्याकाळी 6 ते 10 आणि सकाळी 7 ते 9 या दरम्यान अर्ज भरू नका, कारण दिवसभर परत लोक आपापल्या कामात व्यस्त असतात। त्यामुळे या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकताय। बघा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय महिला बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि तिथं तुमचं जे काय जिल्हा आहे निवडून तिथं तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे। लक्षात घ्या। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, नवीन नोंदणी करा, अर्जदार लॉग इन तयार करा, साइन अप करा। साइन अप मध्ये तुमचं काय करायचंय, नाव टाकायचंय, आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेल जर गरज असेल तर, आणि OTP द्वारे तुमचं ते रजिस्टर करा। रजिस्टर केल्यानंतर लॉग इन करा। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जी काही कागदपत्र आहेत ती आत्ताची कागदपत्र ती भरा। त्यानंतर अर्ज सबमिट करा, पूर्ण फॉर्म तपासा आणि मग सबमिट करा। यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल, जो ऍप्लिकेशन ID आहे तो तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल। आणि लगेच ऍप्लिकेशनचं स्टेटस म्हणजे स्थिती तपासायची आहे। लॉग इन करून अर्जाची स्थिती तपासू शकता। मंजुरीसाठी काही वेळ लागतो, म्हणजे अप्रूव्ह होण्यासाठी काही दिवस वेळ लागेल। तुमचा सध्या फॉर्म फक्त सबमिट स्टेटमध्येच राहील, नंतर तो अप्रूव्ड होईल। सबमिट नंतर तो पेंडिंगमध्ये जाईल, पेंडिंगमध्ये तो अप्रूव्ड राहील। अशा 3 स्टेटमध्ये ते जाणार आहे। सध्याची परिस्थिती तुम्हाला कळली आहे। आणि आता सुद्धा जर तुम्हाला मागचे हप्ते आले नसतील, म्हणजे डिसेंबरचा जर हप्ता आला नसेल तरी सुद्धा तुम्ही वेबसाईटची आपल्या जाऊन लॉग इन करा आणि तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस चेक करा एकदा। अप्रूव्हवरनं तो रिजेक्ट झालेला नाही ना, किंवा काही तिथं स्टेटस आलेलं आहे का वेगळं, की तुमचं आधार कार्ड मॅप नाही आहे त्यामुळे पैसे आलेत, पेमेंट कॅन्सल झालेलं सुद्धा स्टेटस दिसतं तिथं। लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्टेटस चेक करू शकताय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ताची बघा, तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे, कागदपत्र कोणते हे तुम्हाला सांगितलं। आता 3000 वाटप फिक्स झालेलं आहे। बघा लक्षात घ्या, 3000 कोणाला मिळणार आहे तुम्हाला मी सांगतो। ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत सगळे हप्ते भेटलेत त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन्ही महिन्याची मिळून 3000 रुपये हे त्यांच्या खात्यावरती पडणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा सांगतोय, जे काही आपले डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स वगैरे सगळं क्लिअर ठेवा। जर तुमची अर्ज पडताळणी झाली तर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स पाहिजेत। मी आता जे डॉक्युमेंट सांगितले ते सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत। अर्ज पडताळणीसाठी सुद्धा तेच डॉक्युमेंट लागणार आहेत, जेणेकरून जरी तुमचा अर्ज प्रक्रिया पडताळणी सुरू झाली तरी तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असतील। मग लगेच तुमचा अर्ज पुन्हा एकदा पात्र होऊन मग लगेच तिथं तुमची यादीत नाव येऊन तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत। आता काही लवकरच लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा येणार आहे पैसे आलेल्याचा, त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका, सर्वांना पैसे मिळणार आहेत। यासोबतच सरकारकडून लाडक्या बहिणींना 2 नवीन गिफ्ट। पहिलं गिफ्ट म्हणजे 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत लाडक्या बहिणींचा। लाडक्या बहिणींना 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत। बघा जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे अशाच महिलेला हे घरकुल मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणं खूप गरजेचं आहे। आणि दुसरं म्हणजे गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती येणार आहेत, कारण आता सरकारने मोठा निर्णय घेत हे आवाहन केलं आहे की आपण त्यांना सुद्धा गॅसचे आणि त्याचे पैसे देऊया। यासोबतच लेक लाडकी योजनेमध्ये 2.5 लाख ते 3 लाख लेकींना आता सरकार 1 लाख रुपये हे देणार आहे। हे कसे मिळणार आहे तर हे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत। 5000, 10000, 15000 आणि नंतर 75000 रुपये अशाप्रमाणे हे लेक लाडकी योजनेमध्ये लेकींना हे पैसे मिळत आहेत। जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरू शकताय। बघा जर तुम्ही भरला असेल तर भरा, कारण लाडकी बहीण योजनेसाठी तिथं जास्त कॉम्पिटिशन आहे, परंतु लेक लाडकी योजनेसाठी कमी कॉम्पिटिशन आहे, गर्दी कमी आहे आणि मोबदला सुद्धा जास्त आहे। लाडक्या बहिणीमध्ये तुम्हाला 1500 मिळत आहेत, तिथं तुम्हाला 1,01,000 रुपये मिळत आहेत। सगळ्यात मोठी अपडेट आहे, त्यामुळे ते काम पटकन करा।
आता मी तुम्हाला सांगतो 15 जिल्हे कोणते आहेत ज्याच्यामध्ये वाटप सुरू होणार आहे। पहिलं म्हणजे जे आहे बघा आपलं रायगड, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, मुंबई उपनगर, रत्नागिरी, धुळे, जालना, बीड, परभणी, तिकडे आपण बघितलं तर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू राहणार आहे। यासोबत काही महत्त्वाच्या बँकेत आणि पोस्टात पैसे सुरू राहणार आहेत। जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर कोणत्या बँकेत पैसे पाहिजे असतील तर तुमची बँक आणि तुमचा जिल्हा हे दोन्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। तुम्हाला सुद्धा 100% आम्ही तिथे सांगू की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही। यासोबतच बघा लाडक्या बहिणींना आपण आता 10 पैठणी साड्या देत आहोत। 10 पैठणी साड्या कोणाला देत आहोत तर जी लाडकी बहीण किंवा जे सबस्क्रायबर आपले कुणीही सबस्क्रायबर असू द्या, महिला असू द्या, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, जे कुणी पण असेल जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील, व्हिडिओ हा आपला पूर्ण बघतील, व्हिडिओवरती चांगली कमेंट करतील, व्हिडिओ पळवत न बघता पूर्ण व्हिडिओ बघून लाईक करून कमेंट करून आणि व्हिडिओ शेअर करतील, अशा सर्व लाडक्या जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण त्यातल्या 10 सबस्क्रायबर निवडून त्यांना आपण तिथं पैठणी साडी सुद्धा देणार आहोत। त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका, तुमच्या मोबाईलवरती सुद्धा लवकरच मेसेज येणार आहे आणि सगळी गिफ्ट तुम्हाला लवकरच मिळणार आहेत। चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया। अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करूया। जय महाराष्ट्र।